कमीत कमी 3 वर्ष तर करावंच लागतं, कारण ते एवढं लंबा प्रोसिजर आहे. ते एंट्रन्स पासून ते क्वालिफाय व्हायला पाहिजे आणि त्याला लिमिटेड सीट्स असतात. बाकी कुठल्या आपल्याकडे फक्त 3 कोर्सेसला एंट्रन्स एक्झाम आहे. BSc नर्सिंग, PhD आणि B.Ed या तीन प्रवेश परीक्षा होतात आणि बाकीच्या कुठल्याही अभ्यासक्रमाला प्रवेश परीक्षा नाही, कारण तिथे लिमिटेड सीट आहे. लिमिटेड सीट जिथं आले तिथं एंट्रन्स आला, तिथं मेरिट आला, तिथं काय म्हणतात रिझर्वेशन आलं, कॅटेगरी आली, कॅटेगरीनुसार ते बोलवतात आणि ते पुढचं प्रोसेस थांबवतात. हां 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 असे एक साधारण 10-12 असतील. कारण MCA आहे, BCA आहे आपल्याकडे, MCA पण आहे, MBA ऑनलाईन आहे. हा आहे. नाही पेपर एकदाच एक्झाम होते आणि तो एक्झाम ODL वाला असेल ऑनलाईन वाला असेल तो त्याच दिवशी एक्झाम असतो. ODL वाला पेपरवर लिहिल, आपल्या पेपरवर लिहिल आन्सर बुकवर, आणि ऑनलाईन वाला कम्प्युटरवर बसून सॉल्व्ह करेल. नाही 3 तास त्याला पण सारखं, दोघांना पण सारखंच असतं. नाही फी मध्ये तो ऍडमिशन फीस मध्येच आहे. पर कोर्स प्रत्येक कोर्स वेगवेगळा आहे. जसं BA करायचं असेल 4800 रुपये, MBA करायचं तर 15000 समथिंग आहे. ते प्रत्येक कोर्स वेगवेगळे फीस. आणि तो विद्यापीठाच्या वेबसाईटवर गेलात ना, सगळ्या 350 कोर्सेसचे फीस दिलेले आहेत, मिनिमम ड्युरेशन दिलेलं आहे. तर BA ला 3 वर्ष आणि मॅक्झिमम ड्युरेशन त्याला 6 वर्ष दिलेलं आहे. 6 वर्षामध्ये पर्यंत कम्प्लीट करू शकतो. MBA 2 वर्षाचं आहे आणि मॅक्झिमम पिरियड 4 वर्षाचं आहे, मग 4 वर्षापर्यंत कम्प्लीट करू शकतो. हा या सेशन या वर्षीपासून जुलै 2025च्या सेशन पासून झालेला आहे आणि अगदी चांगला कोर्स आहे. BA ऑनलाईन महिलांसाठी चांगला आहे आणि MSW ज्या समाजशास्त्रामध्ये ज्याला कोणाला इंटरेस्ट असेल ह्या लोकांना MSW मध्ये चांगलं कार्य करण्यासाठी चांगला कोर्स आहे हा. हिंदी और इंग्लिश. यस हाँ, इग्नू में 2 ही लैंग्वेजेस है, हिंदी और इंग्लिश. PhD तर PhD सपोज हिंदी PhD असेल तर हिंदी मध्ये राहणार नाही, ऑनलाईन मध्ये नाही. PhD ऑनलाईन सगळे का पास होणार, मग तू लिहिलं तर पास होणार ना. म्हणजे नाही कसं आहे ते सेम आहे. पेपरवर लिहा तुम्ही, ऑनलाईन मध्ये लिहा. चेक करणार आहे तर ते बरोबर त्या पद्धतीने चेक करणार. नहीं चालू है ना, BA जर्नलिज्म भी है, MA जर्नलिज्म भी है. धनवटे नेशनल में अपना सेंटर है. हाँ धनवटे. हाँ BSc नर्सिंग तर मी सांगितलं. PhD मध्ये नर्सिंग का, PhD नर्सिंग नसेल बहुतेक. नाही अगोदर पासूनच आहे आणि त्यात काही नाही ते जेवढे आहेत तेवढेच आहेत. आणि आपले प्राध्यापक सगळे तिकडे आहेत ना दिल्लीमध्ये. दिल्लीमध्ये ते प्राध्यापक आहेत. हाँ AI नहीं आर्टिफिशियल इंटेलिजेंस MCA और BCA में ऑलरेडी है ना. MCA BCA जो कोर्सेस है ना उसमें AI ऑलरेडी है, ऐसा अलग से कुछ नहीं है. और आर्टिफिशियल इंटेलिजेंस कंप्यूटर का ही एक ये प्रकार है ना. मैं वैसे कंप्यूटर का ही प्राध्यापक हूँ, तो AI इसमें ऑलरेडी BCA और MCA में चल रहा है हमारा. उसमें कोर्सेस लेके और ऑप्शनल कुछ रहता है उसमें. समझो BCA में उसको डेटा साइंस चाहिए, डेटा साइंस ले सकता है. किसी को AI चाहिए, AI ले सकता है. फिर वो माइनिंग चाहिए, माइनिंग ले सकता है. हाँ अरे वाह, ये जबरदस्त क्वेश्चन है. अपने सेंटर में सबसे ज्यादा एडमिशन होते हैं MA साइकोलॉजी. MA साइकोलॉजी ये अपना सेंटर में सबसे ज्यादा एडमिशन होते हैं. क्यों होते हैं? क्योंकि MA साइकोलॉजी
अच्छा कोर्स है, सब लोग सीखना चाहिए, पत्रकार बंधुओं ने भी सीखना चाहिए कि आगे का आदमी का क्या साइकोलॉजी है। और इसमें ज्यादा से ज्यादा एडमिशन होते हैं डॉक्टरों का, डॉक्टर्स सबसे ज्यादा एडमिशन है डॉक्टरों का, और आईएएस आईपीएस ये लोगों का भी रहता है। बहुत सारे आईएएस आईपीएस कलेक्टर है, एसपी है, ये भी एमए सायकोलॉजी बहुत सारे लोग करते हैं। आत्ताचे जे VC आहेत आपले मॅडम, ते आमचे एमए सायकोलॉजीचे विद्यार्थी आहेत, मग ते पासआउट झाले आहेत आता। चौरे मॅडम, हां माधवी चौरे मॅडम हे एमए सायकोलॉजीच्या स्टुडंट होते आपले, आणि आपले होम सेक्रेटरी मॅडम आहेत, ते पण एमए सायकोलॉजीचे स्टुडंट आहेत आपले। अजून काय विचारायचं? वारखेडे सर। हाँ हाँ हाँ, तो हाँ कि क्वेश्चन क्या है? नहीं, आपका कहना सही है, बच्चा जाना चाहिए ना कॉलेज में। ट्रेडिशनल यूनिवर्सिटी में पहले बच्चा वहीं पे पढ़ना चाहिए। डिस्टेंस में, डिस्टेंस किसके लिए एक्चुअली? जो वर्किंग प्रोफेशनल्स है, वर्किंग प्रोफेशनल जिनको नौकरी लग गई, उसको पढ़ाई नहीं हुआ, किसी को पीजी यूजी के ऊपर नौकरी लग गई, 12वीं के ऊपर लग गई, उसको डिग्री करना है, उसको डिग्री के पीजी करना है, पीजी की PhD करना है, उसके लिए डिस्टेंस एजुकेशन एक्चुअली में है। तो वैसा कौन सा भी स्टूडेंट ले सकता है, ऐसा 18 साल के ऊपर कोई भी स्टूडेंट ले सकता है। अख्खा कुटुंब सुद्धा ऍडमिशन घेऊ शकते। मग मुलगा सोबत आई वडील असे आहेत, असे केसेस पण आहेत आपल्याकडे। आणि जेल सेंटर मध्ये पण आपला विद्यार्थी आहेत, हे सगळ्यांना माहितीच असेल। अमरावती जेल सेंटर आहे आणि इकडच्या जेल सेंटर मध्ये नागपूरच्या एक 20-25 विद्यार्थी आपल्या नागपूर सेंटरला आहेत आणि 10 विद्यार्थी आपल्या ह्याला आहेत। आणि एका जेलच्या विद्यार्थ्यांनी 21 कोर्सेस कंप्लीट केले आहेत। रिसेंटली जे माहित असेल तुम्हाला, हां, तर 21 कोर्सेस त्यांनी कंप्लीट केलेले आहेत आपल्या इग्नू मधूनच। तर हे म्हणजे तुम्हाला तुमच्या सोयीनुसार आम्ही शिक्षण प्रोव्हाइड करतो। तुमचा क्वेश्चन आपल्यासाठी धन्यवाद।